स्ट्राईकला प्रतीक पाटील, नॉन स्ट्राईकला विद्याधर म्हात्रे आणि बॉलरचं नाव काय बोलला? राकेश. चिरले विपक्ष ओवले पहिला आणि हा चेंडू घाणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार आला, षटकार. प्रतीक पाटीलने मारला. विद्याधर नॉन स्ट्राईकला. बॉलरचं नाव राकेश. दुसरा चेंडू झेल होईल का? भरपूर वेगाने धावले होते निर्दोष घरात, परंतु प्रतीकला मिळालं जीवनदान. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर लागला संजय दादा पाटील. विद्याधर म्हात्रेसाठी चेंडू ऑफस्टंपला सोडून जाणार पंच राजेश पाटील यांचा अवांत चेंडूचा इशारा. संघाची धावसंख्या धमका लागतो ती मात्र अवांतच्या स्वरूपामध्ये 8 धावा. काय घसरतोय धडकतोय, चिकट चिकट वाटतं वातावरण. काय घसरतोय धडकतोय, चिकट चिकट वाटतं वातावरण, परंतु मैदान मात्र जबरदस्त. जगदीश दाभोलकर, संजय पाटील सामन्याचा अतिशय जवळून आनंद घेत आहेत आणि समीर गायकवाड. हो आणि हा चेंडू लाजवाब समाज कक्षाच्या वरनं, चेंडू सीमा पार, गाणागाती षटकार. सतरा धावा धावफलकावर. प्रॅक्टिस का महत्वाची आहे ते प्रतीक पाटीलने दाखवून दिलंय. राकेशच्या चेंडूवर प्रहार. पुढचा चेंडू फायनल क्षेत्राकडे ट्रॅव्हल झालाय. बघूया, एक धाव तर पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु विद्याधर मात्र नकार देतोय आणि संघाची धावसंख्या 18 धावा. षटक समाप्त. बजाव. तेजस 40+ स्पर्धा आणि इथे मात्र जबरदस्त अफलातून फॉर्म मध्ये आहे प्रतीक पाटील. तेजस आला गोलंदाज. व्यक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक हाताळण्यासाठी 18 धावा धावफलकावर विदाउट लॉस्ट ओले टीम. आल्या पहिला चेंडू, इथे मात्र चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या 24 धावफलकावर. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला. एक धाव तर बलून पूर्ण केली. दोन्ही फलंदाजांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघूया, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि त्याचा फायदा ओवले संघाला. बॉस फायटर ओवले 26 धावा धावफलकावर. कारण समोरचा संघ स्ट्रॉंग झोन आहे, त्या संघाविरोधामध्ये 4 षटकामध्ये 50-55 धावा उभ्या राहाव्या लागतील. त्यात रेसमध्ये चाललेत. पुन्हा एकदा लेफ्टच्या दिशेने चेंडू क्रॉस केला. एक धाव पूर्ण केली. दुसरीसाठी प्रयत्न प्रतीक पाटील यांचा होतोय का, परंतु नकार दिलाय विद्याधर म्हात्रेने. सत्तावीस धावा धावफलकावर. धावसंख्या 27. तेजस पाटीलचा चेंडू विद्याधर साठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सरसावलेत. दुसरीसाठी प्रयत्न, परंतु
नाही. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 28 धावा. दुसरं षटक प्रगती पटावर. ओवला संघामध्ये गोलंदाजीची धार आहे. प्रवीण मुंगाजी आहे, रिवाल म्हात्रे आहे, चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत. संजय दादा पाटील पण गोलंदाजी करू शकतात. 28 झाल्यात. अवांतर चेंडू 29 धावा धापलकावर अवांतरच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. दुसरीसाठी प्रयत्न परंतु नकार दिलाय. दाबरका धावा लागल्यात त्या मात्र 30 षटक संपले. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू शेष आहे. आणि हेलिकॉप्टर लुक चेंडू स्टेट ड्राईव्ह घाणाघाती षटकार. दाफळगाव धावा लागल्यात त्या मात्र 36 विदाउट लॉस. 36 धावा दाफळगावर लागल्यात त्या मात्र बॉलर्स नेम महेश आलाय. धन्यवाद ब्रॉडबँड. महेश याला गोलंदाज. 36 धावा दाभोळकर लागला. तिसरं षटक प्रगती पटावर. प्रत्येक पाडेसाठी चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. संस्कार स्पोर्ट्सची बॅट हातामध्ये. इथे मात्र बघूया काय होणार काय घडणार. किती धावांचा टार्गेट सेट करणार ओवले टीम अगेन्स्ट चिर्ले संघाच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला प्रत्येक पाडेच्या बॅटमध्ये. चेंडू सीमा पार आलाय दमदार चौकार. चालीस झाल्यात. सुरेख चेंडू. बास बँड षटका चौकार लागल्यानंतर आपण जल्लोष करा. 40 झाल्यात. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार कामगिरी पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केल्या दुसरीसाठी दमदार कामगिरी. संघाची धावसंख्या धावपळकावर लागली ती मात्र 42. 42 धावा धावपळकावर. प्रत्येक पाड्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 32 धावसंख्येवर खेळतो आणि विद्याधर मात्र त्याला साथ देतोय 8 धावसंख्येवर. आतमध्ये आला चेंडू. असं वाटलं की अवांतर जाणार वाईट जाणार म्हणून प्रत्येकने बॅट नाही घातली परंतु चेंडू सरळ आतमध्ये येतोय. महेश गोलंदाज. तिसरे षटक हाताळतो. 42 झाल्यात. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. एक धाव पण पूर्ण केले. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत दोघांमध्ये तालमेल चुकला होता परंतु सुरक्षित. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र 44.
44 धावा धापलकावर लागल्यात विदाउट लास्ट. 3 षटकर संपलीत. आता शेवटचा षटक घेऊन येणारा गोलंदाज बघूया कोण आहे. संजय गोलंदाज आलाय मुकेश आलाय. व्यक्तिक पहिलं सांगे शेवटचं स्लोवरचं हाणामारीचं षटक आणि समोर फलंदाज विद्याधर म्हात्रे. अजूनपर्यंत सुंदर कामगिरी चालू आहे. 44 रन विदाउट लॉस. बस फायटर 40+ मास्टर ओवले अगेन्स्ट चिरले टीम. पुन्हा एकदा जबरदस्त गोलीच्या वेगाने चेंडू आलाय. धावसंख्या 46. धावा दापलकर खरोखर मजा आणले ब्रास बँडने. आणि हा चेंडू थर्डमॅन रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होतोय. निर्दोष करत चकून बघा किती वेगाने चेंडू पकडण्यासाठी आलेत. संघाची धावसंख्या पुढे सरकले 47 धावा दापलकावर. 4 षटकांचा सामना आणि सलामी जोडीने मात्र जबरदस्त कमबॅक केलाय. अफलातून इनिंग. प्रत्येक पाटील पूर्णपणे सेट फलंदाज. राजेश पाटील सरांचा इशारा आलाय. अवंत चेंडू दापलका धावा लागतात मात्र 48. सन्मान्य आदरणीय श्री विशाल मडवी उलवे यांच्याकडनं रामशेठ घरत आणि सौरभ पाटील याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. 1 रन शॉट. दापलका धावा लागला तर मात्र 49. दोन चेंडू शेष असतील. षटकातील पुढचा चेंडू प्रत्येक पाठीसाठी पडलाय. सीमारेषेकडे जातोय का बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धपकावं लागली होती मात्र आतापर्यंत स्कोर 51 झालाय. शेवटचा चेंडू 51 धावा धापलकावर लागल्यात. बॉस फायटर ओवले संघाच्या चिरले संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना या इनिंग मधला या पूर्वार्धातला शेवटचा चेंडू आणि खराब चेंडू आहे. धावसंख्या 52 धावा धावपलकावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 4-7-3-2 की निर्धाव पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू इनिंग मधला. अफलातून इनिंग आणि पाऊस पण थांबलाय. वैभव भोपी सुंदर सामन्याचं आयोजन आणि हा चेंडू लेक्साच्या दिशेने क्रॉस केलाय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल का. चेंडू उचलून फेकेपर्यंत एकीला दुहेरीमध्ये बदलून टाकलंय. संघाची धावसंख्या 54-55 धावांचं टार्गेट.
थँक्यू सागर. स्कोरबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल. प्रतीक पाटील फार दिवसानंतर एक जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली, ज्यासाठी ते ओळखले जातात. एक लॉंग टर्म इनिंग खेळणं त्यांना आवडतं. 19 बॉलमध्ये 39 रन त्यांनी केलेले आहेत. 3 षटकार, 1 चौकार आणि 205 हातांचा स्ट्राईक रेट. त्यानंतर विद्याधर खूप चांगली साथ दिली. 5 बॉलमध्ये 11 रन त्यांनी केल्या, ज्यामध्ये खूपच एक सुंदर षटकार त्याने लगावला. 220चा त्यांचा स्ट्राईक रेट होता. टोटल आपण बघितलं तर 4 एक्स्ट्रा रन रेट अगदी फार चांगला राखला. दोन्ही बॅटर्सना सलामीवर म्हणून ते काम निभवायचं होतं, ते त्यांनी केलेलं आहे. 54 रन टोटल बनलेले आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. 55चं आव्हान आहे. चला, बॅटर्सही आता मैदानामध्ये पुढे सरकत आहेत. शुभेच्छा देऊ आपण दोन्ही टीमला. मी पुन्हा एकदा तीच गोष्ट आठवण तुम्हाला करून देईन, ज्याचा लो स्कोर त्याला मिळणार आहे बाय. हे सकाळी आपण अनाऊन्समेंट केलं होतं आणि मला वाटतं खारेगाव संघाचं सगळ्यात लो स्कोर त्याने चेस केला, कारण अपोजिशन टीमला त्याने 20 धावांवर थांबवलं आणि 21 चेस केल्या. चला, बॉल द्या आपण. फिक्स. धन्यवाद, धन्यवाद. चला, मॅच ऑन करा प्लीज, कारण मला वाटतं हा सामना सुरू होण्यासाठी जवळपास अर्धा तासाहून आपण थांबलो होतो. तर मला जवळपास 1.5 तास जाऊ शकतात. ब्रास बँड प्लीज. चिर्ले 40+ संघासमोर 55 धाबांचं आव्हान आहे. 55 टू विन. चला, फिल्डिंग लावून घ्या ओले 40+ प्लीज. चला, ब्रास बँड. आता चौकार, षटकार, विकेट किंवा ओव्हर संपल्यानंतर चान्स सोडू नका. आता मॅच थोडी लांबती आहे, त्यामुळे प्लीज मॅच स्टार्ट करा. ठीक 3:31 झालेत आणि सेकंड इनिंग कडे आपण वळतोय. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आणि त्यामधील अंतिम इनिंग. 24 बॉल 55. रिवॉल्व म्हात्रे. यंदा जसं आगमन झालंय तसंच मॅडनवरनं सुरुवात केली टेनिस बॉलमध्ये. मागील काही वर्षाचा गॅप, परंतु यंदा जसं टीम मध्ये इन झाले, इन्व्हॉल्व झाले, तसं नंतर मैडन ओव्हर्स त्यांच्या तुम्हाला बघायला मिळाल्या. सेकंड इनिंग कडे फलंदाज तुम्हाला निर्दोष करत त्यांना बघायला मिळतील आणि त्याचसोबत संदीप आले सलामीर बॅटर्स. रेकॉर्ड रन रेट 13.80, जवळपास 14. आणि बघायचं इनिंग
कोणता संघ आपल्या नावे करेल? बॅटिंग करत असताना सलामीवीर म्हणून जे मैदानामध्ये 2 बॅटर्स उतरले ओले संघानं, ते फारच छान पद्धतीने बॅटिंग त्यांनी केलेली आहे. निर्दोष. बरंच काही डिपेंड करेल या खेळाडूवर, या मॅचचं संपूर्ण चित्र. फिल्डिंगमध्ये काही बदलाव आहेत. पहिला बॉल इनिंगचा. भरपूर शॉट लेंथ हुक केलाय बॉलला. बाउंड्री लाईन पार. वेलकम टू द ग्राउंड षटकार. भरपूर शॉर्ट लेंथ होती आणि त्याचा भरघोष असा समाचार घेतलाय, कारण निर्दोष हे नेहमीच डिमांडेबल प्लेअर राहिले. भले 40+ लीग असेल किंवा उरंद पनवेल लीग असेल, बऱ्याचशा लीग असतील, तिकडे चांगले पॉइंट्स या खेळाडूवर खर्च केले जातात. किंबहुना अनेक वेळेला त्यांना तुम्ही कॅप्टन म्हणून बघितलंय आणि आज सुरुवात आपल्या इनिंगची षटकाराने त्यांनी केली आहे. गुड स्टार्ट. यावेळेस थोडं बॅकफुटला जाऊन असताना पॉवर जनरेट केली, सिंगल वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होते, प्रतीक होते तिकडे. कंप्लीट होत आहेत या बॉलवर 2 डबल. स्कोरबोर्ड पुढे झाला 8 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. सुरुवात षटकाराने झाली आणि त्यानंतर क्विक डबल. लेंथ आणि लाईन मध्ये बदलाव हा थोडं बघायला मिळाला या अगोदर बॉलवर. पुन्हा एकदा हुक केलाय. प्रॉपर रडार मध्ये बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मला वाटतं बॉल बाउंड्री लाईन गाठली आहे. अंपायर सिग्नल 4. मी अगोदरच उल्लेख केला ओळी संघाच्या खरं तर प्लेयर्स बॉलर्सना निर्दोष यांच्या समोर भरपूर मेहनत करावी लागेल आणि त्याचं प्रत्यक्षिक अगदी चांगलं उदाहरण दिलं त्याने. आपल्या बॅटमधून 12 धावा बोर्डवर लागलेत पहिल्या 3 बॉलमध्ये. 21 बॉलमध्ये 43 रन अजूनही हवेत. होय, ते थोडस पॉइंट कडे खेळण्याचा हा प्रयत्न होता, परंतु मिडल झालेला नाहीये. त्या कारणास्तव एंड्स ऑफ द सर्कल. स्लिमी डाऊन कडे हा बॉल थांबवलाय. स्वतः गोलंदाजानं सिंगल स्ट्राईक रोटेट होते. संदीप आलेत आता स्ट्राईक रेंजला. 13 धावा. व्हॅल्युबल मॅच, इम्पॉर्टंट. पहिल्या फेरीतील ही अंतिमची लढत. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पोहोचेल. शॉर्ट लेंथ होती संदीपसाठी. उंच केला हा बॉल. कीपर तयार. कलेक्टर चांगला केला आणि फर्स्ट विकेट डाऊन. संदीप खातही न खोलता परतावा लागेल. झेलबाद. चला बॅटर वाढवा. थँक्यू डीजे. असाच उल्लेख करावा लागेल, कारण खूपच चांगलं ब्रास बँडनं आज साथ दिलाय. मुकेश आलाय नवे बॅटर. रवा म्हात्रे यांना पहिली विकेट संपादित करण्यामध्ये यश मिळालंय. 13 ओव्हर हे टोटल आहे. 5 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत. 2 स्कोरिंग शॉट या इनिंग मध्ये आलेत निर्दोषांच्या बॅटमधून, ज्यामध्ये 4 बॉलमध्ये 13 रन त्यांनी केलेत. 1 षटकार 1 चौकार. आणि नेहमीच मोठ्या फटक्यांचीच पसंती असते निर्दोषांच्या आपल्या बॅटमधून. सिंगल डबल फार कमी असतात. मुकेश ड्राईव्ह केला बॉलला. स्वतः पोहोचला तरी बॉल म्हात्रे या ठिकाणी 1 रन मिळेल आणि अशा रीतीने पहिलं षटक हे आता इथे एंड होईल. आणि या फर्स्ट ओव्हरमध्ये रन फळकावे धावा लागले 14. 1 विकेट डाऊन. येणारे 18 बॉल 41 धावांची गरज. वाजवा.
चला नेक्स्ट मॅचचा टॉससाठी या पारगाव संघाचे कॅप्टन आणि धुतुम विद्याधर आलेत. पारगाव आणि धुतुम या दोन टीम मध्ये मॅच होईल नेक्स्ट. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. टॅप केला बॉल वेगवान होता. बाउन्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक रन पूर्ण झाले. स्ट्राईक आता हवे निर्दोषांना, कारण मॅचचा रिझल्ट चिरले टीमच्या बाजूने कोण देऊ शकतो असं नाही की मुकेश मध्ये क्षमता नाही, परंतु जो आपला मुख्य खेळाडू आहे निर्दोष, हा खेळाडू जेवढा जास्त वेळ सॅकरेनकडे राहील चिरलेच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे. खूपच चांगला बॉल. एखाद्या चॅलेंजिंग बॅटर समोर कसा बॉल असावा हे विद्याधर याने दाखवलं आपल्या बॉलिंग मधून. चॅलेंज ऍक्सेप्ट हे देखील सांगत असताना 16 धावा बोर्डवर आहेत. 16 बॉल 39 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये मॅच ऑन आहे. अगदी पायांवर काय एम होता मुकेश. मला वाटतं LBW तर डेफिनेटली नाही आहे, परंतु रन ही नाही आहे, कारण ऍक्शनच केली नाही. डेफिनेटली हेच बघायचं होतं. पंचांनी चांगलंच एरलंय. ग्रेट बॉलिंग. विद्याधर या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतायत. थोडं प्रेशर क्रिएट करतायत. दबाव कसा वाढवता येईल बॅटरवर अपोजिट टीम वर याचा प्रयत्न करतायत, परंतु निर्दोष आहे तब तक मुमकिन आहे. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. एक सिंगल घेण्याचा मोह आवरता आलेला नाही. एकच रन मिळेल. लेग बाय नाही पण सांगतायत. स्कोर थांबला या ओव्हरमध्ये. धावसंख्या आला घातलाय. एकही मोठा स्कोरिंग शॉट बघायला मिळालेला नाहीये. हे महत्वाचं. गुणकौशल्यानं भरलेली गोलंदाजी, परंतु समोर निर्दोष चॅलेंज. हो खूप चांगला बॉल आणि तेवढा चांगला सन्मानजनक, कारण स्वतःला स्ट्राईक हवी होती. एक चांगली ओव्हर ओले टीमच्या दृष्टिकोनातून निघून चालले, जी फार महत्वाची राहील. फक्त 4च धावा या ओव्हरमध्ये आलेले आहेत. विद्याधर यांच्या 2 षटकं संपतायत. स्कोरबोर्डवर रन लागतायत 18 आणि उर्वरित 12 बॉल 37 धावांची गरज. 12 बॉल 37 कंपल्सरी चेस. गोलंदाजी कोणी केली पाहिजे, बॉस की इतर कोणी, ची चर्चा सुरू आहे. 12 बॉल 37 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. पुन्हा एकदा मी आठवण करून देईन, मॅच अजूनही ऑन आहे. चिरली संघ देखील जाणतो आणि ओले सतीश म्हात्रे या सामन्यातील निर्णायक ओव्हर. फिल्डिंग मध्ये काही रचना आहे सुरू आहे. फिल्डिंग चांगली सेट झाली आहे, परंतु 6 बॉल फार महत्वाचे. गतीनं बीट करायचं होतं. थोडं गती काढून घेतलं होती, परंतु लेगसमच्या बाहेर ऑलरेडी हा बॉल डिलिव्हर्ड झाला होता. वाईडनं सुरुवात झालेली आहे. 12 बॉल 36 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 6 षटकार हवेत. बॅलेन्सिंग मॅच तुम्हाला बघायला मिळेल अजून या सामन्यात. समोर डाऊन द ग्राउंड, उंच उंच आणि उंच, आणि त्यासोबत लांबी. आलाय आकाशाला गवसणी घालणारा षटकार. निर्दोष चांगला फटका. अगदी षटकार आला त्याच्या बॅट मधून. उर्वरित 11 बॉल 30 धावांची गरज. ओव्हरपिच बॉल सतीश म्हात्रे यांचा त्याचा चांगला समाचार घेतलाय. यावेळेस लेन पाठी ठेवली जरूर, परंतु
बॅकफुटला जात असताना पंचिंग शॉट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिंग वन बाउन्स ओव्हर द रो, 4 रन. मागील 2 बॉल मध्ये 10 रन आलेत. अप्पर बॉडी शॉट बॅकफुटला जात असताना कसा असायला हवं, त्याचं उत्तम उदाहरण दिलं निर्दोषनं. 29 धावांवर टोटल आता पोहोचलाय. 10 बॉल आणि 26 धावांची गरज. जेवढा सामना कठीण, निर्दोष खेळत तेवढाच तिखट आम्ही बघितलाय. आणि अगदी मैदानामध्ये तेच करतोय सतीश म्हात्रे. आपण गोलंदाजीचं बळ लावावं लागेल, जोर एका बाजूने लावावं लागेल या मॅच मध्ये, कारण हेच ते निर्णायक बॉल आहेत 4 जे या मॅचचं भविष्य बदलवू शकतो. 10 बॉल 26 धावांची गरज. ग्रेट मॅच बघा मिळते, चांगली मॅच. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव होत आहेत, कसा थांबवता येईल निर्दोषला याचा प्रयत्न केला जातो ओळे संघाच्या फिल्डर्स कडून. ती डीप मध्ये फिल्डिंग. बाउन्स अटेम्प्ट केला आणि तसाच पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. एकट्यानं किल्ला कसा लढवला जातो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे निर्दोष. ज्याच्या बॅटिंग मध्ये नाही कधीच दोष, त्याचं नाव आहे निर्दोष. आणि ती मुक्त फलंदाजी तो सध्या मैदानामध्ये करतोय. स्किट केला बॉल लेग, परंतु अगदी ऑप्शनच्या बाहेर. अंपायर सिग्नल वाईट. 9 बॉल आणि 19 धावांची अजूनही गरज. मॅच अजूनही ऑन. चांगला सामना. अपेक्षा तर भरपूर होती, परंतु 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्स. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल, चांगला टेकअप केलं सतीश म्हात्रेचा. निर्धाव चेंडू, इम्पॉर्टंट व्हॅल्युबल बॉल. 8 मध्ये 19 समोर. ओ हो हो, काय फटका. मला वाटतं या स्पर्धेतील सगळ्यात लांब आणि उंच षटकार. जेव्हा निर्दोष रंगात येतो तेव्हा त्याची बॅटिंग पाहतच राहावी. दमदार बॅटिंग. 7 बॉल 13. महागड षटक सतीश म्हात्रे यांचं. 24 धावा आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. जी ओव्हर कमबॅकिंग असायला हवी तिकडे अगदी ओव्हर टीमच्या दृष्टिकोनातून थोडं ओळ झालाय. 7 बॉल 13, 37 वर खेळतो निर्दोष. वैयक्तिक आणि फिल्डर हटवला, तिकडेच फटका खेचला. चला, चौकार अडवणं महत्वाचं होतं, परंतु या सिंगल स्ट्राईक स्वतःकडे राहील. ओव्हर इथे एंड होते. 3 ओव्हर संपले. धावसंख्या झालेली 43. अखेरचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा पाहिजेत 12. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 38 वर खेळतो निर्दोष करत. 4 षटकार 2 चौकार. 316चा स्ट्राईक रेट. चला, धुतुम आणि पारगाव. पारगावचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. धुतुमचे कॅप्टन या टॉस साठी लगेचच वेळ न दौडवता अखेरचे 6 बॉल 12 धावांची गरज. बॉस आलेत, यॉर्कर स्पेशलिस्ट.
चला नाणेफेक आपण करतोय यानंतर दुतुम आणि पारगाव यांच्यामधील ही लढत, परंतु अखेरचे 6 बॉल सगळ्यांच्या नजरा या मॅचवर लागलेत. सगळ्यांच्या नजरा बॉस, सगळ्यांच्या नजरा निर्दोष या दोन खेळाडूंवर लागलेत. 6 चेंडू 12 धावा, चेस कंपल्सरी, फर्स्ट बॉल. आणि अगदी तिकडे व्हाईट बॉलचा इशारा केल्या पंचांनी. 6 बॉल 11 ची गरज. हो अगदी मी हेच म्हटलं होतं की यॉर्कर स्पेशलिस्ट बॉस, आणि अगदी हा त्यांचा बॉल पायांमध्ये यॉर्कर. डॉट बॉल बघा मिळालाय. 5 बॉल 11 धावांची गरज. मॅच रंगत स्थितीमध्ये. हाय व्होल्टेज समोर खेळायचं होतं, फिल्डर होते परंतु ही चूक महागडी पडू शकते, कारण हा जर बॉल अडवला तर कदाचित डॉट बॉल आला असता, परंतु हा चौकार फार इम्पॅक्ट टाकणारा राहील, कारण इतकाही कठीण नव्हतं मला वाटतं हा चौकार अडवणं. चौकार आला. 48 वर टोटल पोहोचलाय. 4 बॉल आणि 7 धावांची गरज. की फॅक्टर राहिला, टर्निंग पॉइंट राहिला एक क्षण. मागील चौकार, व्हाईट बॉलचा इशारा, आणखीन एक एक्स्ट्रा. चार चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. निर्दोष स्टार्ट टू एंड खेळतोय. 14 बॉल आणि 42 धावांवर वैयक्तिक तो खेळतोय. आणि समोर विनिंग शॉट. सामना आपल्या स्टाईलनं संपवलाय निर्दोषनं. 15 बॉल 48 धावांची ही नाबाद आणि विनिंग, आपल्या टीमला विजय संपादन करून देणारी त्याची दमदार इनिंग. चला या निर्दोष मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी काही चुका कव्हर्स मध्ये जो झेल ट्राय करायला हवा होता तिकडे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर आलेला तो चौकार. या निर्दोष घरात मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी श्रियांश दुतुम 40+ आणि पारगाव 40+ मधील मॅच. या चला निर्दोष करत